राहुरी फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन शाळकरी मुलीवर विनयभंग प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटनेते प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांनी राहुरी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। दिनांक 11 जुलै 2026 रोजी राहुरी पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप फरार असल्याने पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये भीतीचं वातावरण असून परिसरातील नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता आरोपीचा तातडीने शोध घेऊन अटक करावी, आवश्यक असल्यास विशेष पथक किंवा स्थानिक गुन्हे शाखेची मदत घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। अन्यथा राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा येथील सर्वपक्षीय राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने राहुरी पोलीस ठाण्यावर शांततेत भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। यावेळी शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे, प्रहारचे अप्पासाहेब ढूस, माजी नगरसेवक माऊली वाणी, विशाल मुसमाडे, युवराज लहांगे, गौरव खांदे, सार्थक वाणी, सलीम पठाण, जनार्दन शिंदे, दिगंबर शिंदे, दादा वाणी, ओम वाणी, विठ्ठल राऊत, अक्षय खांदे, शुभम मुंडे, कार्यकर्ते, राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक उपस्थित होते। जुलै 2026 ला राहुरी फॅक्टरी येथे एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर जे एक विनयभंगाची घटना घडली होती, त्यानंतर एक पोस्को सारखा गुन्हा इथं राहुरी पोलीस स्टेशन इथं दाखल आहे। परंतु 10 दिवस होऊनही अद्यापपर्यंत आरोपीला अटक नाहीये। म्हणून राहुरी फॅक्टरी येथील विविध संघटना, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आज राहुरी पोलीस स्टेशनचे PI साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी सदर आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि ही अटक यासाठी मग त्या मुलीला तर न्यायच मिळेल, परंतु इतर जो काय त्रास आहे मुलींना, विविध जे शाळा कॉलेजेस आहे राहुरी फॅक्टरी इथं नेहमीच टार्गेट मुलांचा त्रास असतो। शाळा कॉलेजेस सुटायच्या वेळेस हे टार्गेट मुलं त्या गेटवर इतर ठिकाणी असतात आणि यांच्यावर पण वचक बसण्यासाठी ही अटक महत्त्वाची आहे। जेणेकरून आम्ही आता सगळ्या संघटनांनी, मी शिवसेना शिंदे गटाकडून व इतर सर्व जे काही आमच्या संघटना असतील राहुरी फॅक्टरीच्या आणि नागरिक, त्यांच्यात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि PI साहेबांनी लवकरात लवकर अटक करू असं आश्वासन दिलंय। आणि जर आम्ही अजून काही दिवस, आता 10 दिवस होऊन गेलेत, अजून काही दिवस आम्ही वाट बघू आणि जर झालं नाही तर आम्ही आंदोलनाच्या पवित्रता याने राहुरी फॅक्टरी आम्ही अटक होईपर्यंत बेमुदत बंद ठेवू अशी लवकरच आम्ही घोषणा करू, अटक नाही झालं तर। राहुरी फॅक्टरी येथे ही घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीच्या वारंवार घटना घडू नये, त्याला कुठेतरी अंकुश बसावा आणि गुन्हेगारांना शासन व्हावं याच्यासाठी आज या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला या निमित्ताने विनंती आहे की देवळाली प्रवरा हद्दी असेल, राहुरी फॅक्टरी हद्द असेल, शाळेपुढे जे टार्गेटांचं प्रमाण असतं ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, त्याला कुठेतरी चेक या ठिकाणी बसणं गरजेचं आहे आणि म्हणून या आरोपींवरती तात्काळ कार्यवाही होणं गरजेचं आहे। 10 दिवस झाले तरी सुद्धा आरोपी मोकाट आहे, कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला कुठलीही जात, धर्म, पंथ काहीही नसतो, गुन्हेगाराला दुसरी कोणती ओळख नसते। गुन्हेगाराला कठोर शासन व्हावं अशा पद्धतीची या निमित्ताने आम्ही मागणी करतो। धन्यवाद।